पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातच्या दाहोद इथं भारतीय रेल्वेच्या लोकोमोटिव्ह उत्पादन प्रकल्पाचं लोकार्पण केलं। तसंच पंतप्रधानांनी या प्रकल्पातल्या पहिल्या इलेक्ट्रिक लोकोमोटिव्ह इंजिनाला हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं। या प्रकल्पातून 9,000 अश्वशक्तीची इलेक्ट्रिक लोकोमोटिव्ह इंजिन्स तयार होणार आहेत। या लोकोमोटिव्हमुळे रेल्वेची मालवाहूक क्षमता मोठ्या प्रमाणावर वाढणार असून मेक इन इंडियाचं हे मोठं यश मानलं जात आहे। सुमारे 24,000 कोटी रुपयांच्या या लोकोमोटिव्ह प्रकल्पात वर्षाला 1200 अत्याधुनिक लोकोमोटिव्ह तयार होतील। पंतप्रधानांनी यावेळी लोकोमोटिव्ह इंजिनाची कार्यपद्धतीही जाणून घेतली। रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णवही त्यांच्यासोबत होते। पंतप्रधान आजपासून 2 दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर असून ते 82,000 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचं लोकार्पण आणि पायाभरणी करणार आहेत। आपल्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात आज दुपारी पंतप्रधान भुज इथं विविध विकास कामांचं लोकार्पण आणि पायाभरणी करणार आहेत। सुमारे 53,000 कोटी रुपयांच्या या प्रकल्पांमध्ये मुख्यतः रेल्वे प्रकल्पांचा समावेश आहे। त्यानंतर पंतप्रधानांची सभाही होणार आहे। दाहोद इथं पंतप्रधानांच्या हस्ते